मित्रांनो, सरकार जेव्हा आपली जबाबदारी खासगी क्षेत्राकडे सोपवते तेव्हा काय होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? होय, आम्ही खाजगीकरणाबद्दल बोलत आहोत. पण नेमकं काय आहे? सोप्या भाषेत खासगीकरण म्हणजे जेव्हा सरकार किंवा राज्य संस्थेची मालकी आणि नियंत्रण खाजगी उपक्रमाकडे हस्तांतरित केले जाते. हे सार्वजनिक कार पार्कच्या चाव्या चालवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी खाजगी कंपनीकडे देण्यासारखे आहे. मी, डॉक्टर इन सुरवसे, आदरणीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले आणि या व्हिडिओमध्ये आपण खासगीकरणाचे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. कमेंट्ससह आपले रिव्ह्यू व्यक्त करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. मित्रांनो, आता या संकल्पनेच्या भारतातील उगमाकडे वळूया. 90च्या दशकाच्या सुरुवातीला अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाने देशातील खाजगीकरणाचा प्रवास सुरू झाला. दूरसंचार, हवाई वाहतूक आणि बँकिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये या बदलामुळे लक्षणीय बदल झाले. कार्यक्षमता सुधारणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हा परिवर्तनाचा काळ होता. त्यामुळे खासगीकरण ही एक गुंतागुंतीची, बहुआयामी प्रक्रिया असून त्याचे विविध परिणाम होतात. त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंचा सखोल अभ्यास करूया. खाजगीकरणाचे सकारात्मक पैलू. वर पाहता खाजगीकरण ही फायद्याची परिस्थिती वाटू शकते. पण खरंच तसं आहे का? आपण खाजगीकरणाच्या सकारात्मक पैलूंमध्ये डोकावूया जे बऱ्याचदा एक आकर्षक प्रस्ताव बनवतात. सुरुवातीला खाजगीकरणामुळे कार्यक्षमता वाढू शकते. नफा आणि स्पर्धेद्वारे प्रेरित खाजगी संस्था बऱ्याचदा कचरा कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पादनासाठी त्यांचे कामकाज सुरळीत करतात. यामुळे सेवा आणि उत्पादने सुधारू शकतात. उदाहरणार्थ, भारतातील दूरसंचार सेवांच्या खासगीकरणामुळे कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्कच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. खाजगीकरणामुळे स्पर्धात्मकतेलाही चालना मिळते. जेव्हा अधिक खाजगी कंपन्या एखाद्या क्षेत्रात प्रवेश करतात, तेव्हा ते समान ग्राहक आधारासाठी स्पर्धा करतात, ज्यामुळे बऱ्याचदा स्पर्धात्मक किंमत, सुधारित सेवेची गुणवत्ता आणि ग्राहक केंद्रित नाविन्य पूर्ण होते. उदाहरणार्थ, विमान वाहतूक क्षेत्राचे उदाहरण घ्या. खाजगी विमान कंपन्यांच्या प्रवेशामुळे भारतातील हवाई प्रवासात बदल झाला असून तो अधिक सुलभ आणि परवडणारा झाला आहे. नाविन्य आणि तांत्रिक प्रगती हे खासगीकरणाचे इतर फायदे आहेत. खासगी कंपन्या स्पर्धेत पुढे राहण्याच्या प्रयत्नात संशोधन आणि विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. यामुळे नाविन्याला चालना मिळते, ज्यामुळे तांत्रिक प्रगती होते, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रांमध्ये सुधारणा होऊ शकते. खाजगी फिनटेक कंपन्यांचे डिजिटल पेमेंट सिस्टीमचे आगमन हे याचाच पुरावा आहे. शिवाय, खासगीकरण आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीसाठी एक शक्तिशाली उत्प्रेरक ठरू शकते. खाजगी कंपन्या त्यांच्या नफ्यावर आधारित मॉडेलसह बऱ्याचदा वेगाने विस्तारतात, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतात. भारतातील आयटी क्षेत्राने, ज्याने मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक पाहिली आहे, लाखो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि देशाच्या जीडीपी मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पण हा केवळ आर्थिक विकासाचा विषय नाही. खाजगीकरणामुळे सामाजिक विकासही होऊ शकतो. शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागामुळे मोठ्या लोकसंख्येला दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्या आहेत. खाजगी शाळा आणि रुग्णालये सामान्य झाली आहेत. बऱ्याचदा त्यांच्या सार्वजनिक समकक्षांपेक्षा श्रेष्ठ नसली तरी समान सेवा प्रदान करतात. खरे तर खासगीकरणामुळे काही महत्त्वाचे सकारात्मक बदल झाले आहेत. तथापि, हे त्याच्या कमतरतेशिवाय नाही. जसजसे आपण पुढे जाऊ, तसतसे आम्ही नाण्याची दुसरी बाजू शोधू. खाजगीकरणाचे नकारात्मक परिणाम. या गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या विषयात खोलवर जाताना सोबत राहा. नकारात्मक दुष्परिणाम. खासगीकरणामुळे कार्यक्षमता आणि नाविन्य वाढू शकते, पण त्याची एक गडद बाजूही आहे. हे नकारात्मक दुष्परिणाम काय आहेत? खाजगीकरणाच्या गुंतागुंतीत खोलवर डोकावताना समोर येणारा सर्वात ज्वलंत मुद्दा म्हणजे सामाजिक विषमता. सार्वजनिक ते खाजगी नियंत्रणाकडे वळल्यामुळे आरोग्य सेवा आणि शिक्षणासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये अनेकदा विषमता निर्माण होते. ज्यांना पैसे देणे परवडते त्यांना चांगल्या सेवा मिळतात, तर कमी नशीबवानांना मर्यादित किंवा अगदी प्रवेश नसतो. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील उत्पन्नातील दरी वाढते आणि संपत्तीने विभागलेला समाज निर्माण होतो. बेरोजगारी ही आणखी एक गंभीर चिंतेची बाब आहे. सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण होते, तेव्हा त्याचा तात्कालिक परिणाम अनेकदा नोकऱ्या गमावण्याचा होतो. नफ्याच्या हेतूने प्रेरित झालेल्या खासगीकरण झालेल्या कंपन्या ऑटोमेशन किंवा स्वस्त मजुरीचा पर्याय निवडू शकतात, ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक माजी कर्मचारी थंडीत सापडले आहेत.
आर्थिक अस्थिरतेपासून ते स्पर्धात्मक बाजारपेठेत नवीन रोजगार शोधण्याच्या संघर्षापर्यंत या कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसमोरील आव्हाने अनेक आहेत. खासगीकरणामुळे सेवेच्या गुणवत्तेलाही फटका बसतो. खाजगी संस्थांच्या नफाप्रधान स्वभावामुळे खर्च कपात करण्यासाठी सेवेच्या गुणवत्तेशी तडजोड करण्याकडे कल आहे. ज्या अत्यावश्यक सेवा विशेषाधिकार नव्हे तर हक्क असायला हव्यात, त्यांना अनेकदा गुणवत्तेच्या या घसरणीला सामोरे जावे लागते. नफ्यावर लक्ष केंद्रित केल्याने समाजकल्याणाकडे दुर्लक्ष होऊ शकते, ज्यामुळे वंचितच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. मक्तेदारीचा उदय हा खासगीकरणाचा आणखी एक नकारात्मक दुष्परिणाम आहे. बाजारात काही खासगी कंपन्यांचे वर्चस्व असल्याने ग्राहकांसमोर मर्यादित पर्याय शिल्लक आहेत. या स्पर्धेच्या अभावामुळे जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविणे कठीण होते. शेवटी खाजगीकरणाच्या पर्यावरणीय परिणामाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नफ्यासाठी खाजगी कंपन्या शोषणात्मक पद्धतींचा अवलंब करू शकतात, ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. या उद्योगांचे नियमन हे एक आव्हान बनते, कारण पर्यावरण संवर्धनाच्या नियमांना डावलून आपली नैसर्गिक संसाधने धोक्यात आणण्याची आर्थिक ताकद त्यांच्याकडे असते. उदाहरणार्थ, जलसेवांच्या खासगीकरणाचा विचार करा. एकेकाळी सार्वजनिक नियंत्रणाखाली असलेल्या या अत्यावश्यक सेवेत खासगी व्यवस्थापनांतर्गत दरवाढ आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय नफ्यासाठी पाण्याचा अतिरेकी उपसा केल्याने भूजल कमी होण्यासारख्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्राच्या खाजगीकरणामुळे स्वस्त पण पर्यावरणास हानिकारक ऊर्जेच्या स्रोतांच्या वापरामुळे प्रदूषण वाढले आहे. याचा परिणाम केवळ पर्यावरणावरच होत नाही, तर या ऊर्जा प्रकल्पांच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरही झाला आहे. आपण पाहू शकतो की खाजगीकरणाचे योग्य व्यवस्थापन न केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. जसजसे आपण पुढे जात आहोत, तसतसे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांचे कलंड धूळ खात पडू नये, यासाठी या मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. केस स्टडीज. खासगीकरणाचा खरा परिणाम समजून घेण्यासाठी भारतातील काही विशिष्ट प्रकरणे पाहूया. खाजगीकरणाचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे भारतीय दूरसंचार क्षेत्र. खाजगीकरणानंतर या क्षेत्रात नाविन्य आणि स्पर्धेला चालना मिळाली, ज्यामुळे सर्वसामान्यांना अधिक परवडणारी आणि सुलभ दूरसंचार सेवा उपलब्ध झाली. मात्र यामुळे काही बलाढ्य खेळाडूही उदयास आले आणि अर्धमक्तेदारीची परिस्थिती निर्माण झाली. हे चिंतेचे कारण आहे, कारण यामुळे ग्राहकांची निवड मर्यादित होते आणि संभाव्यत किंमत वाढ होऊ शकते. आणखी एक प्रकरण म्हणजे आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण. खासगी रुग्णालयांनी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा शहरी भागात आणल्या आहेत. पण दुसरीकडे अनेकदा रुग्णसेवेच्या किंमतीवर त्यांच्या नफाप्रधान दृष्टिकोनाबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते. शिवाय खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च जास्त असल्याने अनेकांना, विशेषतः अल्प उत्पन्न गटातील लोकांना आरोग्य सेवा परवडणारी नाही. शिक्षण क्षेत्राकडे आपले लक्ष वळवत खासगीकरणाच्या आगमनाने जागतिक दर्जाचे शिक्षण देणाऱ्या उच्चभ्रू खासगी शाळांना जन्म दिला आहे. तरीही या संस्था अनेकदा सर्वसामान्य भारतीय कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असतात. परिणामी खासगी आणि सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेतील दरी वाढली असून शैक्षणिक विषमता वाढली आहे. आता खाजगीकरण झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील एका कंपनीचे माजी कर्मचारी राम यांची कहाणी सांगूया. खाजगीकरणानंतर खर्चात कपात केल्यामुळे राम यांची छंटणी करण्यात आली. अनेक वर्षांचा अनुभव असूनही त्यांना नवीन नोकरी शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. खाजगीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या गमावलेल्या अनेकांच्या अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या कथेत उमटले आहे. त्याचप्रमाणे पंजाबमधील एका छोट्या शेतकरी वर्गाची कहाणी खासगीकरणाचा पर्यावरणीय परिणाम अधोरेखित करते. कृषी क्षेत्रात खासगी कंपन्या आल्याने पीक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर वाढला. यामुळे जमिनीचा ऱ्हास आणि जलप्रदूषण होऊन शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर आणि पर्यावरणावर परिणाम होत आहे. या केस स्टडीमध्ये खासगीकरणाच्या जमिनीवर होणाऱ्या ठोस परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सरकारची धोरणे आणि जनमत. त्यामुळे सरकारने या आव्हानांना कसे तोंड दिले? खासगीकरणाबाबत जनतेला काय वाटते? भारत सरकारने खासगीकरणाशी संबंधित अनेक धोरणे आणली आहेत, ज्याचा उद्देश आर्थिक विकासाला चालना देताना सामाजिक कल्याण सुनिश्चित करणे आहे. या धोरणांमध्ये खाजगी संस्थांसाठी कठोर नियम, कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना आणि मक्तेदारी रोखण्यासाठी पुढाकार यांचा समावेश आहे. मात्र या उपाययोजनांची परिणामकारकता हा चर्चेचा विषय आहे. दुसरीकडे खासगीकरणाबाबत जनमत काहीसे विभागलेले आहे.
काही जण आर्थिक विकास आणि त्यातून येणाऱ्या नाविन्यपूर्णतेचे कौतुक करतात, तर काही जण वाढती सामाजिक विषमता आणि अत्यावश्यक सेवांच्या संभाव्य ऱ्हासाबद्दल चिंता व्यक्त करतात. या विभाजनामुळे काही खाजगीकरणाच्या उपक्रमांना विरोध करणाऱ्या अनेक सामाजिक चळवळींना जन्म मिळाला आहे. विशेषतः नफ्यासाठी समाजकल्याणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या चळवळी. खासगीकरण हा विविध दृष्टिकोन असलेला वादग्रस्त मुद्दा आहे, हे उघड आहे. निष्कर्ष, मग भारतातील खाजगीकरणाच्या बाबतीत हे आपल्याला कुठे सोडते? खाजगीकरणाच्या गुंतागुंतीच्या परिदृश्यातून आपण प्रवास केला आहे. त्याचे वैविध्यपूर्ण परिणाम पाहिले आहेत. एकीकडे आम्ही पाहिले आहे की ते कार्यक्षमता, स्पर्धात्मकता आणि नाविन्य कसे चालवू शकते आणि यामुळे रोजगार कसे निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक वाढीस उत्तेजन कसे मिळू शकते. दुसरीकडे सामाजिक विषमता, बेरोजगारी, सेवेच्या गुणवत्तेचा ऱ्हास, मक्तेदारी निर्मिती, किंमत वाढ आणि पर्यावरणीय आव्हाने यासारख्या नकारात्मक दुष्परिणामांनाही आपण सामोरे गेलो आहोत. वास्तविक जीवनातील उदाहरणांनी खाजगीकरणाच्या उपक्रमांच्या परिणामांची ज्वलंत चित्रे रेखाटली आहेत आणि आम्ही या घटनेशी निगडीत सरकारी धोरणे आणि लोकमतांची छाननी केली आहे. या गुंतागुंतीच्या टेपेस्ट्रीमध्ये खासगीकरण ही दुधारी तलवार आहे हे स्पष्ट आहे. हे काही फायदे आणते, परंतु त्यात महत्त्वपूर्ण कमतरता देखील असतात ज्या काळजीपूर्वक व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. आमचा शोध समतोल, माहितीपूर्ण दृष्टिकोन आणि खाजगीकरणाचे प्रतिकूल परिणाम कमी करणाऱ्या धोरणांची आवश्यकता अधोरेखित करतो. खासगीकरणाचे फायदे असले तरी त्याचे नकारात्मक परिणाम हाताळण्यासाठी आणखी काही करण्याची गरज आहे, हे स्पष्ट आहे. भारतातील खाजगीकरणाच्या या शोधात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटन दाबण्यास विसरू नका.